सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात बैलगाडा आयोजक व बैलगाडा प्रेमींमध्ये वाद झाल्याची घटना घडली आहे। बैलगाडा घाटात या घटनेने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या बैलगाडा शर्यतीवरून वाद झालाय। अखिल भारतीय बैलगाडा संघटना व संवेदने ग्रामस्थांची शाब्दिक चकमक झाली आहे। हा सर्व प्रकार टोकन प्रवेश फी मागे मिळावी अशी बैलगाडा संघटनेची मागणी होती। याच कारणावरून घाटात वाद झाल्याची घटना घडली आहे। गोरगरीब बैलगाडा मालकांना आयोजक वेठीस धरत असल्याचा आरोप बैलगाडा संघटनांनी केलाय। या ठिकाणी जे बैलगाड्याच्या संदर्भामध्ये अखिल भारतीय बैलगाडा संघटना आधी पुणे जिल्ह्यातील सर्व गाडा मालक मंडळी समितीने या गावात जाऊन गावाच्या कमिटीला आणि गावाला विनंती केली, जे तुम्ही 1000 रुपये टोकन फी घेता, कृपया ती टोकन फी थांबवा। कारण वेगळं वळण लावून या पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बैलगाडा शर्यतीला वेगळं वळण लागलेलं आहे। उठसूट 10-5 लोक उठतात आणि यात्रा भरवतात आणि लाखो रुपये गाड्यावाल्यांकडून जमा करतात। ती पद्धत कृपया टाळावी, कारण गोरगरीब गाडा मालक हा अतिशय गरीब होऊ शकतो। या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील सगळ्या गाड्या मालकांनी आज जवळ या ठिकाणी जवळजवळ मला वाटतं 200-300 गाडा मालक हे प्रमुख आहेत, हे या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांचं म्हणणे असं आहे का गोरगरीब गाड्यावाल्यांसाठी 1000 रुपये 2000 रुपये टोकन फी बुडीत होता कामा नये, या उद्देशाने आम्ही घेतलेला हा निर्णय आहे। हा सर्व गाडी मालकांनी मान्य करावा अशी आमची सर्वांची कळकळीची सर्व गरीब गाडी मालकांना विनंती आहे। भविष्यामध्ये ज्या घाटात 1000 रुपये 2000 बुडीत फी असेल त्या ठिकाणी कुणी गाडा नेऊ नये। हा जो निर्णय झाला हा सगळ्या गाड्या मालकांनी मान्य केलेला आहे, म्हणून बरेच गाड्या मालक घाटातून आपली बैल घेऊन घरी गेलेले आहेत। आतापर्यंत जवळजवळ 200 गाड्या मालकांनी व्हॉट्सअपवर टाकले, आम्ही उद्या गाडा कुठल्या यात्रेत नेणार नाही आणि अख्खे गाडा मालक या पुणे जिल्हा आणि बैलगाडा संघटना अखिल भारतीयच्या संपूर्ण गाडा मालक पाठीमाग उभे। कोणी एकट्या दुकट्याने हा खोरा निर्णय घेऊ नये आणि ज्या ठिकाणी टोकन फी गाड्या मालकाला परत मिळत नसेल त्या ठिकाणी गाडा नेऊ नये। ज्या गाड्या मालकांनी हा नियम कायदा मोडला त्याला वेगळा निर्णय आम्ही सर्व गाडा मालक घेऊ। त्याला आयुष्यात परत गाडा पळवता येणार नाही याची कडक कारवाई अखिल भारतीय बैलगाडा संघटना पुणे जिल्ह्यातले सगळे गाडा मालक घेतील, याची सगळ्या गाडा मालकांनी नोंद घ्या, एवढ्याच्या ठिकाणी मी नमूद करतो। अखिल भारतीय बैलगाडा संघटना टोकन फीचा काहीतरी निर्णय व्हावा ही विनंती घेऊन सविनय ग्रामस्थांकडे आज सकाळी गेलो होतो। घाट बंद करण्याचा कोणताही हेतू आपल्या संघटनेचा नव्हता, परंतु ग्रामस्थांनी कोणत्याही परिस्थितीत संघटनेचं काहीही म्हणणं आज ऐकलेलं नाही। त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आम्ही टोकन फी जमा केलेली आहे। ज्यांना गाडे पळवायचे त्यांनी पळवा, ज्यांना नाही पळवायचे त्यांनी मागं गेलं तरी चालेल किंवा नाही पळवलं तरी चालेल, अशा भाषेत गावांनी संघटनेला उत्तरं दिलेली आहे। म्हणून माझी सर्व बैलगाडा मालकांना विनंती आहे, आपण एवढ्या कष्टाने बैलगाडे चालू केलेले आहेत, गोरगरीब गाडा मालकांना गाडा पळवता यावा म्हणून कुठेतरी टोकन फी कमी किंवा ती रद्द झाली पाहिजे यासाठी आपण मांडतोय। आज जर एका घाटात 1000 गेले तर वर्षाला आपले 1 लाख रुपये एका गाडा मालकाचे जाणार आहेत आणि गरीब गाडा मालकाला गाडे पळवता येणार नाहीत। म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, ज्या ठिकाणी आपला निर्णय ऐकला जात नाही त्या ठिकाणी आपण बैल घेऊन जाऊ नये ही विनंती।